नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत, जे की आत्ताच्या सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। मित्रांनो, जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, पहिला प्रश्न आहे आपला, भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती असतात। भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात राष्ट्रपती। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? तर 288 आहे विधानसभेची सदस्य संख्या, 288। आणि मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर 78 असते, लक्षात ठेवा। विधानसभेची आहे 288 आणि विधान परिषदेची आहे 78। ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबवला गेला होता? तर राजीव गांधी यांच्या काळातला हा कायदा आहे मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायदा। तर कधीचा आहे हा कायदा? तर 24 डिसेंबर 1986 मध्ये हा कायदा अंमलात आलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोण असतो? तर पंचायत समिती असते। नेक्स्ट क्वेश्चन, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? तर पोलीस पाटील करतात। गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम हे पोलीस पाटील करतात। सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे? तर 8 आहे। डेसिबल हे कशाचे एकक आहे? तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे डेसिबल। मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? तर 37 अंश सेल्सिअस इतके असते मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान। केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता आहे? तर अर्जुन पुरस्कार आहे। भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणाला म्हणतात? तर डॉक्टर होमी भाभा यांना म्हटलं जातं अणुविज्ञानाचे जनक। नेक्स्ट क्वेश्चन पहा, डॉक्टर अजय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांची सर्च संस्था कुठे आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यात आहे। भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर डॉल्फिन आहे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आहेत। पुढचा प्रश्न पहा, भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हटलं जातं भारताचे मिसाईल मॅन। महाराष्ट्रातला सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कुठे आहे? तर चंद्रपूरला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे। भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत, यांना मिळाला होता मित्रांनो भारतरत्न पुरस्कार। महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा। महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर आंबोली हे ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण। पुढचा प्रश्न पहा, ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर आपेगाव हे आहे ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव। प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? तर कोल्हापूरला आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? तर आपल्या महाराष्ट्रातला रत्नागिरी हा जिल्हा आहे, या जिल्ह्यात सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे। पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? तर श्यामची आई हा चित्रपट आहे। महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कुठे आहे? तर सामाजिक आणि आर्थिक जीवनाला वळण देणारी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी ही 7 जुलै 1854 मध्ये मुंबईमध्ये सुरू झाली होती। तर लक्षात ठेवा, डेट सुद्धा इम्पॉर्टंट आहे। 7 जुलै 1854 मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू झाली होती। चला पुढचा प्रश्न पहा, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? तर दर्पण आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला? तर प्रवरानगर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला।
आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर बाबा आमटे यांनी केलेली आहे आनंदवन या संस्थेची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर मार्क झुकरबर्ग हे आहेत फेसबुकचे संस्थापक. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची सर्वात कमी सीमा कोणत्या देशाला लाभलेली आहे? तर अफगाणिस्तान या देशाला लाभलेली आहे भारताची सर्वात कमी सीमा. आणि मग मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे? तर भारताची सर्वात जास्त सीमा ही बांगलादेश या देशाला लाभलेली आहे, लक्षात ठेवा. भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? तर आपल्या भारताच्या भूसीमा या एकूण 7 देशांना भिडतात. तर ते कोणते 7 देश आहेत? लक्षात ठेवा. पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, चायना, बांगलादेश, भूतान आणि म्यानमार. तर लक्षात ठेवा हे 7 देश. चला पुढचा प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? तर लिओन, पॅरिस या ठिकाणी आहे इंटरपोलचे मुख्यालय. नेक्स्ट क्वेश्चन, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर आहे. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बीड जिल्ह्यामध्ये आहे बिंदुसरा धरण. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरे इंग्रज मराठा युद्ध कोणी जिंकले? तर इंग्रजांनी जिंकले आहे. तिसरे इंग्रज मराठा युद्ध हे इंग्रजांनी जिंकले होते. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर बॉम्बे असोसिएशन ही आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय सभेचे म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी झाले? तर 28 डिसेंबर 1885ला झाले होते. कमिशनर रेडची हत्या कोणी केली? तर चाफेकर बंधू यांनी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मठिकाण कोणते आहे? तर नाशिक आहे. ऐक्यवर्धिनी या सभेची स्थापना कोणी केली? तर वासुदेव बळवंत फडके यांनी केली होती ऐक्यवर्धिनी या सभेची स्थापना. पुढचा प्रश्न पहा, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर राज्यपाल करतात. जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव कोण असतो? तर जिल्हाधिकारी असतात. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कशामुळे तयार झाले? तर उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर आहे लोणार सरोवर. आणि मित्रांनो, हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? तर कागल आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? तर बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं. दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1962ला झालेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात ही 1 मे 1962ला झाली. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदाची संख्या किती आहे? तर 34 आहे. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण आहे? तर नील आर्मस्ट्रॉंग हा आहे चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा जिल्हा आहे. बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बिहू आहे आसाम राज्याशी संबंधित. चला पुढचा प्रश्न पहा, सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात? तर पांढऱ्या पेशींना म्हणतात सैनिक पेशी. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात? तर परिवलन म्हणतात. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? तर स्थायी समिती आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे? तर शिवाजी सागर आहे. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, तर लक्षात ठेवा शिवाजी सागर आहे. राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? तर 250 असते. महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? तर 48 सदस्य निवडले जातात आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते? तर 288 आहे. संगणकाच्या मेंदूला काय म्हणतात? तर CPU म्हटलं जातं. संगणकाच्या मेंदूला CPU म्हणतात. संगणकात जाणाऱ्या डेटाला काय म्हणतात? तर इनपुट म्हणतात. चला पुढचा प्रश्न पहा, WWWचे पूर्ण नाव काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब हे आहे WWWचे पूर्ण नाव. रॉमचा संपूर्ण विस्तार काय आहे? तर रॉम म्हणजेच काय? तर रीड ओनली मेमरी असा याचा पूर्ण विस्तार होतो. चला पुढचा प्रश्न पहा, संगणकात रॅमचा अर्थ काय आहे? रॅम म्हणजेच पहा रँडम ॲक्सेस मेमरी. लक्षात ठेवा, बऱ्याचदा हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, संगणकात शब्दाची लांबी कशी मोजली जाते? तर बाईटद्वारे मोजली जाते. संगणकामध्ये शब्दाची लांबी ही बाईटद्वारे मोजली जाते. कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर डॉक्टर हॅन्सन यांनी लावलेला आहे कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध. पुढचा प्रश्न पहा, रडारमध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात? तर विद्युत चुंबकीय लहरी असतात रडारमध्ये. संत्र्यामध्ये कोणते विटॅमिन अधिक प्रमाणात असते? तर विटॅमिन C असते. संत्र्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात विटॅमिन C असते. मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका पटकन. आणि आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे सुद्धा आपण परीक्षेच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचं आहे आपण तिथे टाकत असतो, तर नक्की फॉलो करा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. बायोगॅसचा मुख्य घटक कोणता? तर मिथेन हा आहे बायोगॅसचा मुख्य घटक. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर मज्जासंस्था या भागास इजा करतो पोलिओ हा रोग. पुढचा प्रश्न पहा, सर्वात हलका धातू कोणता आहे? तर लिथियम हा आहे धातू सर्वात हलका. 1 जूल म्हणजे किती कॅलरी ऊर्जा होय? तर 4.2 कॅलरी. नेक्स्ट क्वेश्चन, मृदाविरहित शेतीचे वैज्ञानिक नाव कोणते? तर हायड्रोपोनिक्स हे आहे मृदाविरहित शेतीचे वैज्ञानिक नाव. वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक आहे? तर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन या धातूची तार वापरली जाते विजेच्या दिव्यात. चला पुढचा प्रश्न, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने लावलेला आहे. संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर चार्ल्स बॅबेज यांना म्हणतात संगणकाचा जनक. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर करडईचे तेल आहे. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी होतो? तर पोलाद या धातूचा उपयोग होतो टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर 0.04% आहे. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर क जीवनसत्वाचा नाश होतो. खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केला तर क जीवनसत्वाचा नाश होतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता पदार्थ पूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते? तर दूध या पदार्थाला म्हटलं जातं पूर्ण अन्न. हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर हाडाच्या वाढीसाठी ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर 0 अंश सेल्सिअस इतका आहे पाण्याचा गोठणबिंदू.
धातूंचा राजा कुणाला म्हटले जाते? तर सोने या धातूला म्हणतात धातूंचा राजा. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर चंद्रगुप्त यांनी केलेली आहे मौर्य समाजाची स्थापना. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर हे धरण आहे महानदीवरती हिराकूड धरण. भारताचे संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950ला लागू झाले आहे आपल्या भारताचे संविधान. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 9.7% इतका भाग व्यापलेला आहे आपल्या महाराष्ट्राने भारताचा. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? तर मध्य प्रदेश राज्याची आहे सर्वात जास्त सीमा लागून आपल्या महाराष्ट्राला. विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहेत? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत सर्वात जास्त तलाव. महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर नागपूरला भरते. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये भरते. महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर महाबळेश्वरचा माथा हा समुद्र सपाटीपासून 1438 मीटर उंचीवर आहे. ताडोबा अभयारण्याची स्थापना केव्हा झाली? तर 1955 मध्ये करण्यात आली होती ताडोबा अभयारण्याची स्थापना. पोंगल कोणत्या राज्याचा सण आहे? तर हा तामिळनाडू राज्याचा प्रमुख सण आहे पोंगल. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना. आणि मित्रांनो, परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? तर लक्षात ठेवा 1 मे 1897ला झाली. चला पुढचा प्रश्न पहा. रामचरितमानस कोणी लिहिला आहे? तर तुलसीदास यांनी लिहिला. पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली? तर बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाली होती पानिपतची पहिली लढाई. आणि केव्हा झाली होती ही लढाई मित्रांनो? तर 21 एप्रिल 1526ला झाली होती. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये डेट बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, तर लक्षात ठेवा 21 एप्रिल 1526. चला नेक्स्ट क्वेश्चन, पायोरिया रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर दात आणि हिरड्या ह्या भागावर परिणाम करतो मित्रांनो पायोरिया रोग. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रगीताची वेळ मर्यादा काय आहे? तर 52 सेकंद आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून राष्ट्रीय गीत घेतले आहे? तर त्यांची आनंदमठ ही कादंबरी आहे मित्रांनो. अजून यावरती परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे मित्रांनो की बंकिमचंद्र चॅटर्जी यांची कोणती कादंबरी आहे? तर अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न, आनंदमठ ही कादंबरी आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस हा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारीला साजरा करतात राष्ट्रीय विज्ञान दिन. राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय चित्रपटाचे निर्माते कोण आहेत? तर दादासाहेब फाळके हे आहेत. युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 12 जानेवारीला युवा दिन साजरा करतात. चला पुढचा प्रश्न आहे, करो या मरोचा नारा कोणी दिला? तर महात्मा गांधी यांनी दिलेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कुठे घडले? तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड हे 1919ला अमृतसर या ठिकाणी झाले. नेक्स्ट क्वेश्चन, मारो फिरंगी को हा नारा कोणी दिला? तर मंगल पांडे यांनी दिला आहे. वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी दिली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली आहे. 1939 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली आहे. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला?
तर जेम्स चॅडविक यांनी लावला आहे न्यूट्रॉनचा शोध. रामायण कोणी लिहिले आहे? तर महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले आहे रामायण. LPGचा पूर्ण विस्तार काय होतो? तर मित्रांनो LPG म्हणजेच काय? तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. पुढचा प्रश्न पहा. अमरकंटक हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर नर्मदा नदीचे उगमस्थान आहे अमरकंटक. पहिला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार मदर तेरेसा यांना प्रदान करण्यात आला होता. राष्ट्रपतींना कोण शपथ देतो? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे शपथ देतात राष्ट्रपतींना. पंचतंत्राचे लेखक कोण आहेत? तर विष्णू शर्मा हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. पंजाब केसरी कोणाला म्हणतात? तर लाला लजपतराय यांना म्हटलं जातं पंजाब केसरी. मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला. तुम्ही लाईक केलात तरच मला अजून जास्त चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते? तर मधुमेह या रोगाच्या उपचारामध्ये वापरले जाते इन्सुलिन. बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर आसाम राज्यातील हा प्रसिद्ध सण आहे मित्रांनो बिहू. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C हे जीवनसत्व असते मुबलक प्रमाणामध्ये. कांजीरंगा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे. उज्जैन हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर उज्जैन आहे शिप्रा नदीकाठी. गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने काय आढळते? तर मित्रांनो, गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन असते. एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला कोण आहे? तर संतोष यादव ही आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे ब्राह्मो समाजाची स्थापना. पंजाबी भाषेची लिपी काय आहे? तर गुरुमुखी ही लिपी आहे पंजाबी भाषेची. भारतीय मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर कन्याकुमारी हे टोक आहे मित्रांनो. मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक आहे कन्याकुमारी. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर विल्यम बेंटिक हे होते आपल्या भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे? तर तामिळनाडूचा हा सण आहे मित्रांनो पोंगल. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर केरळमधील हा प्रसिद्ध सण आहे मित्रांनो ओणम. दिल्ली भारताची राजधानी केव्हा झाली? तर 1911ला झाली आहे. दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये कोणी भाग घेतला? तर तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भीमराव आंबेडकर यांनी भाग घेतला होता. पुढचा प्रश्न पहा. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? तर लॉर्ड चेम्सफोर्ड हे होते आपल्या भारताचे व्हॉइसरॉय. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर साहित्याच्या क्षेत्रात दिला जातो ज्ञानपीठ पुरस्कार. गन मेटल हे कशाचे मिश्र धातू आहे? तर तांबे, कथिल आणि जस्त याचे मिश्र धातू आहे मित्रांनो गन मेटल. पुढचा प्रश्न पहा. भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे? तर सतलज नदीवरती आहे भाकरा नांगल प्रकल्प. हे आहे हिमाचल प्रदेश राज्यात.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली? तर कलम 120 नुसार करण्यात आलेली आहे वित्त आयोगाची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा नदी आहे. किती किमी आहे गंगा नदी असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, तर लक्षात ठेवा 2525 किमी आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर उत्तर प्रदेश राज्यात आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. आधुनिक काळातील पहिले प्रजासत्ताक राज्य कोणते आहे? तर अमेरिका आहे. पुढचा प्रश्न, 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? तर सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली आहे प्लासीची लढाई. कधी झाली मित्रांनो? डेट लक्षात ठेवा. तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात की प्लासीची लढाई कधी झालेली आहे. तर 23 जून 1757ला झाली. म्हैसूर येथील इंग्रजाविरुद्ध मोहीम कोणी सुरू केली? तर टिपू सुलतान यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, तैनाती फौज पद्धत भारतात कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली आहे तैनाती फौज पद्धत आपल्या भारतामध्ये लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली. आधुनिक भारताचे निर्माते असे कोणाला म्हटले आहे? तर राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं आधुनिक भारताचे निर्माते. पुढचा प्रश्न आहे आपला, पाटलीपुत्र म्हणजे आजचे पाटणा हे शहर कोणी वसवले? तर अजातशत्रू म्हणजेच कोण? तर मगधचा राजा यांनी वसवले आहे पटना हे शहर. महाराष्ट्रातील पैठण ही कोणाची राजधानी होती? तर सातवाहनांची ही राजधानी होती पैठण. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात? तर बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं मराठी वृत्तपत्राचे जनक. साल्हेर व मुल्हेर ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात? तर सिंहाला म्हटलं जातं प्राण्यांचा राजा. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर हरियाल आहे. अंधार कोठडीची घटना कोठे घडली होती? तर कलकत्ता या ठिकाणी घडलेली आहे अंधार कोठडीची घटना. पंचशील करार कोणत्या दोन देशामध्ये घडून आला? तर चीन आणि भारत या दोन देशामध्ये घडलेला आहे पंचशील करार. नेक्स्ट क्वेश्चन, सायमन कमिशन भारतात कधी आले होते? तर कोणत्या वर्षी आलेले आहेत सायमन कमिशन आपल्या भारतात? तर 1928ला आले. गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी कोणाच्या अधिपत्याखाली होते? तर पोर्तुगीज यांच्याकडे होते. नेक्स्ट क्वेश्चन, चिपको आंदोलन कशासाठी आहे? तर वृक्ष आणि वन संरक्षण याच्यासाठी आहे चिपको आंदोलन. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग हा होता आपल्या भारताचा पहिला व्हॉइसरॉय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मित्रमेळा ही संघटना कोणाशी संबंधित आहे? तर वि. दा. सावरकर यांच्याशी संबंधित आहे मित्रमेळा ही संघटना. तर मित्रांनो, या मित्रमेळा संघटनेची स्थापना कधी झालेली आहे? तर 1 जानेवारी 1900 या दिवशी मित्रमेळा या संघटनेची स्थापना झाली आणि त्यानंतर 1904मध्ये या संघटनेचे अभिनव भारत असे नामकरण करण्यात आले. तर मित्रांनो, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतो. इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना. आणि मित्रांनो, इंडियन नॅशनल आर्मी यालाच आझाद हिंद सेना किंवा आझाद हिंद फौज या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि याची स्थापना 1942ला झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारने कोणत्या साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखाडातून मुक्त केली? तर याचे करेक्ट आन्सर आहे 1961. सरदार भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कुठे व केव्हा फाशी देण्यात आली? तर त्यांना लाहोर या ठिकाणी फाशी देण्यात आली आहे. आणि कधी देण्यात आली? तर 23 मार्च 1931ला. पुढचा प्रश्न आहे आपला, शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे? तर सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा जिल्हा आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला? तर सॅम्युअल कोल्ट यांनी लावलेला आहे रिव्हॉल्व्हरचा शोध.
इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मौलाना आझाद आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यंग इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवित? तर महात्मा गांधी यांचे हे वर्तमानपत्र आहे. स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन हे होते. स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन. आणि मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर चक्रवर्ती राजगोपालचारी हे होते. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, विदर्भातील आनंदवन या संकल्पनेचे प्रवर्तक कोण होते? तर बाबा आमटे होते. सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर केळी या फळांसाठी प्रसिद्ध आहे जळगाव हा जिल्हा. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर 1600ला झालेली आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. पुढचा प्रश्न, इंडियन सोशलिस्ट हे वर्तमानपत्र कोण चालवत असत? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांचे हे वृत्तपत्र आहे. बंगालच्या आधुनिक राजकीय जीवनाचे जनक असे कुणाला संबोधले जाते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हटलं जातं बंगालच्या आधुनिक राजकीय जीवनाचे जनक. पुढचा प्रश्न आहे आपला, सारे जहां से अच्छा या गीताचे कर्ते कोण आहेत? तर मोहम्मद इक्बाल आहेत. वंदे मातरम हे इंग्रजी साप्ताहिक कोणी काढले? तर महर्षी अरविंद घोष यांचे हे साप्ताहिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोण आहेत? तर मोहम्मद इक्बाल आहेत. भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती कोणत्या गव्हर्नरने सुरू केली? तर लॉर्ड बेटिक यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे आपला, खिलाफत चळवळ कोणी सुरू केली? तर अली बंधू आणि मौलाना आझाद यांनी सुरू केली आहे खिलाफत चळवळ. पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला? तर 1818ला झाला आहे पेशवाईंचा शेवट. नेक्स्ट क्वेश्चन, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची सुभाषचंद्र बोस यांनी स्थापना केली आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण. पुढचा प्रश्न, निष्काम कर्म मठ याची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी याची स्थापना केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जिनिव्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठा लाईट इन्फेंट्रीची स्थापना कधी झाली? तर 1768ला झाली आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला, इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर न्यायमूर्ती रानडे यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर हायड्रोजन असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुमाऊ रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे? तर पराक्रमो विजयते हे आहे कुमाऊ रेजिमेंटचे आदर्श वाक्य. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं भारतीय अर्थशास्त्राचे जनक. नेक्स्ट क्वेश्चन, प्रौढांमधील दातांची संख्या किती असते? तर प्रौढांमधील दातांची संख्या असते 32. भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह कोणते आहे? तर षण्मुखानंद हे प्रेक्षागृह आहे जे की मुंबईला आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे? तर शिमलाला आहे हिमाचल प्रदेश राज्यात. आणि मित्रांनो, या केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राची स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना. पुढचा प्रश्न, समर सौदामिनी हे प्रचलित नाव कोणाचे आहे? तर हे नाव अरुणा आसफ अली यांचे आहे. अन्न सुरक्षा कायदा केव्हा करण्यात आला? तर सन 2013ला करण्यात आला आहे अन्न सुरक्षा कायदा. नेक्स्ट क्वेश्चन,
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हणतात? तर जिरायती शेती म्हटलं जातं. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला जिरायती शेती म्हणतात. जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? तर पालकमंत्री असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1904 साली सावरकरांनी कोणती संघटना स्थापन केली? तर आपण हे आत्ताच पाहिलेलं आहे मित्रांनो की 1904ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत म्हणजेच मित्रमेळा ही संघटना स्थापन केली आहे. मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना. आणि कधी केली मित्रांनो? तर 31 मार्च 1867ला केली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? तर लॉर्ड क्लेमंट अंटली हे होते. आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान होते लॉर्ड क्लेमंट अंटली. बंगालची फाळणी कोणी व केव्हा केली? तर लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे बंगालची फाळणी. आणि कधी केली मित्रांनो? तर 1905ला. पुढचा प्रश्न आहे आपला, बंगालचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉर्न हेस्टिग हे होते बंगालचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहिल्यावरती लक्षात येतच असेल की आपल्या व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. मुरलेन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मिझोराम या राज्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर मित्रांनो, याऐवजी बुद्ध आणि त्याचा धम्म या ठिकाणी तुम्हाला असं सुद्धा विचारलं जातं की बुद्ध अँड हिज धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे पहिले स्वास्थ्य मंत्री कोण होते? तर राजकुमारी अमृता कौर या होत्या आपल्या स्वतंत्र भारताचे पहिल्या स्वास्थ्य मंत्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आले? तर 1 मे 1960ला आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर चामडी व कोकोआ उत्पादन याच्याशी संबंधित आहे. त्या ठिकाणी त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात केलं जातं, त्यासाठीच त्याला तपकिरी क्रांती म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भारत प्रजासत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला? तर 26 जानेवारी 1950ला आपला भारत हा प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला. स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? तर लॉर्ड माउंटबॅटन होता. स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर होता लॉर्ड माउंटबॅटन. पुढचा प्रश्न, तिन्ही गोलमेज परिषद कधी भरलेल्या आहेत मित्रांनो? तर 1930, 1931 आणि 1932ला या कुठे भरल्या होता असा प्रश्न होता. तर इंग्लंड या ठिकाणी भरलेले आहेत तिन्ही गोलमेज परिषद. आणि कधी भरल्या हे डेट सुद्धा लक्षात ठेवा, इयर 1930, 1931 आणि 1932. संस्थांच्या विलिनीकरणात कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थांच्या विलिनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढचा प्रश्न, मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी केलेली आहे. कालेसर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये आहे कालेसर राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे आपला, छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत आहेत. आणि मित्रांनो, शिवाजी सावंत यांच्या अजून कोणत्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत? तर मृत्युंजय आणि युगंधर या सुद्धा त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, तर लक्षात ठेवा. स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री कोण होते? तर जॉन मथाई होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ठाणे जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला? तर ठाणे जिल्ह्यातून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? तर गहू व तांदूळ उत्पादन म्हणजेच काय अन्नधान्य उत्पादन याच्याशी संबंधित आहे हरित क्रांती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तैनाती फौजेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड वेलस्ली याला म्हटलं जातं तैनाती फौजेचा जनक. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना आणि कधी केली तर 1 मे 1897ला केली आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला होता? तर बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव झाला। भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणाला म्हटले जाते? तर राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं आपल्या भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत। पुढचा प्रश्न आहे आपला, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर महात्मा गांधी यांनी म्हटलेला आहे करा किंवा मरा। कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे। कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आसाम राज्यामध्ये। सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर आह साळुंके आहेत। स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री कोण होते? तर RK षण्मुखम चेट्टी हे होते स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री। नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई शहर या जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला? तर मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे। गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बटाटे उत्पादन याच्याशी संबंधित आहे गोल क्रांती। पुढचा प्रश्न, स्वतंत्रपूर्व काळात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेली आहे। स्वतंत्रपूर्व काळात प्रति सरकारची स्थापना ही क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली। इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना। सतीबंदीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण? तर लॉर्ड विल्यम बेटिक हा आहे सतीची चाल बंद करणारा आपल्या भारतातील ब्रिटिश गव्हर्नर। भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना। आणि मित्रांनो, या भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905ला पुण्यामध्ये करण्यात आली। चला पुढचा प्रश्न आहे आपला, पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख आहे पंचशील तत्वाचे जनक म्हणून। ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात राज्यात आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, आरती शहा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर जलतरण म्हणजे स्विमिंग या खेळाशी संबंधित आहे आरती शहा। वळीव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शंकर पाटील आहेत। कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे कार्बेट राष्ट्रीय उद्यान। नरसिंग यादव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत नरसिंग यादव। पुढचा प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला? तर उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद या शहरामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला आहे। सदिक अली खां हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर वीणा या वाद्याशी हे संबंधित आहे। पुढचा प्रश्न, फकीरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अण्णाभाऊ साठे हे आहेत फकीरा या पुस्तकाचे लेखक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी कोणी मदत केली? तर सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती। नेक्स्ट क्वेश्चन, ब्राह्मो समाजाची मूळ कल्पना काय होती? तर एकेश्वरवाद ही कल्पना होती ब्राह्मो समाजाची। नवजीवन या गुजराती साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर महात्मा गांधी हे होते। पुढचा प्रश्न आहे आपला, रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सदस्य होण्याचा मान कोणास मिळाला? तर दादाभाई नौरोजी यांना हा मान मिळाला होता। धर्मशुद्धीकरणाच्या भूमिकेशी कोण संबंधित होते? तर स्वामी दयानंद सरस्वती हे संबंधित होते। पुढचा प्रश्न आहे आपला, वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे पुढारी कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। गोपाळकृष्ण गोखले स्वतःला कोणाचे शिष्य समजत? तर त्यांचे गुरु होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते। असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो मित्रांनो की गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? तर महादेव गोविंद रानडे हे होते, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे व्रतपत्र कधी सुरू केले? तर 1930ला त्यांनी हे व्रतपत्र सुरू केले होते।
शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? तर 1 जुलै 1932ला शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे आणि या संस्थेची स्थापना पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, मरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये आहे हे राष्ट्रीय उद्यान. अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या खेळाशी या संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रमेश मिश्रा हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर सारंगी या वाद्याशी रमेश मिश्रा हे संबंधित आहेत. झुलवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तम तुपे हे आहेत झुलवा या पुस्तकाचे लेखक. पुढचा प्रश्न, दादोबा पांडुरंगांनी मानव धर्म सभेची स्थापना कोठे केली? तर सुरत या ठिकाणी त्यांनी मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे. कोणी केली? तर दादोबा पांडुरंग यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, हे आहेत आजचे प्रश्न. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो हो, आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.